नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये राहुल मात्र मानसीबरोबर बोलत असतो. एक फाईल तिच्या हातामध्ये देत तिला म्हणतो की खरंच नेल पेंट छान आहे बरं का. आणि तेवढ्यात तेथे कला येते. कला लगेच आता मानसीला म्हणते की तुम्ही CCTV जे काही डिपार्टमेंट आहे तर त्याच्या इन्चार्ज आहात ना. तेव्हा आता मानसी म्हणते की हो मॅडम. तर राहुल आता पुढे जातो. राहुल मात्र लगेच वळून आता कलाकडे बघत असतो. तेव्हा आता कला मानसीवर ओरडते की अहो तुमच्या डिपार्टमेंटमध्ये किती असा मोठा हलगर्जीपणा सुरू आहे. एकदा खाली जाऊन बघा की त्या CCTVची काय अवस्था झाली ते. तेव्हा आता मानसी म्हणते की हे बघा, माझी जर काही चूक झाली असेल तर माझ्या टीमला घेऊन मी सर्व काही चेक करते. तेव्हा आता कला म्हणते की अहो पण तुम्ही इतक्या दिवस काय करत होता. खाली टेक्निशियन येऊन काम करतो हे तरी तुम्हाला माहिती आहे का. तेव्हा आता राहुल कलाचं हे बोलणं ऐकत असतं. राहुलला पूर्णपणे घाम फुटतो. तर आता कला ही मानसीवर ओरडते. तेव्हा आता मानसी म्हणते की सॉरी खरंच मॅडम, कारण मी डिपार्टमेंटमध्ये आहे. परंतु ती माणसं तर लगेच कला म्हणते की हे बघा, मला काही आणखीन जास्त कारण देऊ नका आणि जर तुम्हाला इथे काम करायचं असेल तर ते काम तुम्हाला काटेकोरपणे करावं लागेल. तेव्हा आता मानसी म्हणते की ओके मॅडम. राहुलला तर पूर्ण घाम फुटलेला असतो. तेव्हा आता राहुल रुमाल काढतो आणि आपला घाम पुसतो. कलाही डोकावून आता राहुलकडे बघत असते, कारण मुद्दाने आता कलाही राहुल सोबत बोलत असते. ती राहुलकडे डोकावून बघते आणि मनात म्हणते की बाण तर बरोबर आता योग्य त्या ठिकाणी लागला. आता मात्र उलटा फास घ्यायला हवा, त्याशिवाय मात्र हा माणूस नाही पकडला जाणार. तेव्हा त्या राहुलच्या लक्ष देते. राहुल म्हणतो की नक्की ही CCTV त्या वाल्याला काहीतरी बोलली असेल आणि तो तिला काहीतरी म्हणला असेल, म्हणून नक्की आता मला त्याला जाऊन भेटावंच लागेल. त्याला विचारावं लागेल की नक्की काय झाले ते. तेव्हा मात्र राहुल थोडासा बाजूला येतो आणि कलाही मानसी बरोबर बोलत असते. तेव्हा आता राहुल बाजूला येऊन अगदी थोडासा बाजूला आलेला असतो आणि त्या टेक्निशियनला फोन करतो. तेव्हा आता तो माणूस म्हणत असतो की अहो आत्ताच मी काम आवरून बाहेर पडलो. राहुल साहेब काय काम होतं. तेव्हा आता राहुल त्याला विचारतो की मला एक गोष्ट सांग बरं, तू कुणाला भेटलास का आणि तू कुणाला काही सांगितले की मी तुला फोन केला होता म्हणून. तेव्हा आता लगेच तो टेक्निशियन म्हणतो की हो, त्या कला मॅडम आहे ना, मी त्यांनाच बोललो फक्त, बाकी कुणाला नाही. तेव्हा राहुल त्याच्यावर ओरडतो की अरे तू काय केलंस, जरा तोंड बंद ठेवत जा. आणि राहुल मात्र असे बोलून पुन्हा आत येतो. तर कला ही आता आणखीन राहुल समोर मानसीला ओरडते आणि म्हणते की मी तुला शेवटची मुदत देते आणि नाहीतर ऑर्निंग समज, कारण ह्या सगळ्याचा रिपोर्ट आहे तर तुम्हाला आत्ताच्या आत्ता हवा आहे. तर मानसी म्हणते की हो मॅडम चालेल. तेव्हा आता राहुलच्या लक्षात येते की नक्की हे अद्वैतला जाऊन आता सगळं काही सांगणार आहेस, त्यासाठी लवकरच मला तिला अडवावं लागेल. म्हणून राहुल काहीने कलाचा पाठला करत तिच्या मागे येतो. तोपर्यंत कला आता अद्वैतच्या कॅबिन मध्ये आलेली असते. तेव्हा आता कलाने सांगण्याच्या अगोदर लगेच राहुल तेथे येतो. राहुल म्हणतो की दादा हे बघ, अरे मी तो जो काही CCTV टेक्निशियन आहे तर त्याला इथे बोलावून घेतले, कारण आपले जे काही CCTV बंद आहे हे मला कळाले म्हणून. आणि हे बघ, मला ऑफिसमधील काही एम्प्लॉई असतात तर त्याने हेच केले असते ना. अरे म्हणून मी सुद्धा तेच केले आणि हे बघ तू गैरसमज करून घेऊ नकोस, ऐक माझं सगळं. तेव्हा आता अद्वैत त्याला विचारतो की अरे पण तू हे सर्व आत्ता का सांगतो. तेव्हा आता कला म्हणते की हो ना राहुल, तू इतकं स्पष्टीकरण का देतो बरं, म्हणजे या सगळ्यामध्ये तुझा हात आहे का. तेव्हा आता राहुल तर पूर्णपणे घाबरून जातो. त्याला तर घाम फुटलेला असतो आणि तेव्हा राहुल काहीच उत्तर देत नसतो. तर कला म्हणते की अरे बोल ना काहीतरी. तेव्हा राहुल म्हणतो की हो ना, कारण तू आता सिक्युरिटी डिपार्टमेंटच्या मुलीशी तू बोलत होती ना. तेव्हा आता कला राहुलकडे रागाने बघत आता अद्वैतला म्हणते की चांदेकर, अरे आपले CCTV आहेत तर ते सगळे काही बंद आहेत, मग काय करायला हवं. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की काय बंद आणि केव्हापासून. तर कला म्हणते की खूप दिवस झाले. तर लगेच आता राहुल मध्येच बोलतो. राहुल म्हणतो की नाही तेच सांगतो आणि मला सुद्धा कळले आजच की सगळे काही कॅमेरे हे बंद आहेत म्हणूनच त्या माणसाला मी लगेच बोलावून घेतले आणि सगळं काही काम करून घेतले. त्यावर आता हे सर्व ऐकून कला म्हणते की अरे CCTVचं तर राहून दे, परंतु चांदेकर हे बघ, आपल्या AC वेंट तर चालू आहेत ना सर्व. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हो AC तर चालू आहे, कारण राहुलला खूप घाम आलेला असतो. तर कला म्हणते की हो ना, अरे राहुल तुला इतका घाम फुटला म्हणून मी AC चालू आहे का असं विचारले. तेव्हा आता राहुल त मम करत असतो आणि म्हणतो की नाही नाही, कुठे घाम आहे मला इतका, आणि लगेच आता तो तेथून जायला निघतो. तेव्हा आता कला ही मनात विचार करते की आता जर मी याला उलटे सुलटे प्रश्न विचारले असते तर याने कारण देऊन ते मोकळे तो झाला असता आणि मी सुद्धा काही सिद्ध करू शकले नसते. आणि या सगळ्याच्या मागे नक्की राहुलच आहे, मला पूर्णपणे माहिती आहे.
तर चांदेकर समोर हे सर्व सिद्ध कसे करायचे आणि त्यासाठी पुरावे काय, हे तर मला आता विचार करावा लागेल आणि ते पुरावे गोळा करावे लागतील। त्यामुळे ती स्वतःला म्हणते की कला खरे, अगं तुला पुरावे गोळा करण्याची आता तर नितांत गरज आहे। तेव्हा आता राहुल इकडे आपल्या कॅबिन मध्ये येतो आणि तो म्हणत असतो की खरंच ती कला आता खूपच अतिशहाणी झालेली आहे, तिचा आत्ताच्या आत्ता बंदोबस्त आपल्याला करावाच लागेल आणि कोणती काल आलेली ती पूजा ती मला अडकवणार आणि स्वतःच्याच ऑफिस मध्ये नाही, त्यामुळे असं होता कामा नये। आता मात्र त्यांना धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे, त्या कलाचा काहीतरी बंदोबस्त करावाच लागेल, असं काहीतरी करावं लागेल की तोंड वर करून बघण्याची सुद्धा हिंमत तिची होणार नाही। म्हणून आता मात्र तिला कळेल की हा राहुल काय चीज आहे ते माझ्या वाट्यात आडवी येत असते, त्यामुळे तिचा हात फक्त भाजणार नाही तर अगदी नाहीसा सुद्धा होईल। म्हणून राहुल आता सदाला आवाज देतो, सदा आत येतो, पाण्याचा जो काही ग्लास वगैरे आहे तर सदा तेथे ठेवतो आणि साहेब तुम्हाला कॉफी वगैरे देऊ का असे विचारतो। तेव्हा आता राहुल म्हणतो की मला पूजा हवी आहे, तर सदा विचारतो की काय काय बोलतात सर, आणि नाही म्हणजे त्या पूजा मॅमला माझ्या कॅबिन मध्ये येण्यासाठी सांगा। तेव्हा आता सदा हा आश्चर्याने बघतच असतो आणि म्हणतो की बरं ठीक आहे मी पाठवतो। तेव्हा मात्र आता लगेच पूजा आत येते आणि आत येऊ कसं सर विचारते। राहुल म्हणतो की हो ये, पूजा आत येते। राहुल तिला म्हणतो की खरंच थँक्यू बर का पूजा, म्हणजे नाही आज तुझ्यामुळे मला हे सर्व कळले, तुम्हाला दाखवून दिले माझ्या ब्रँच मध्ये इतका मोठा घोटाळा आहे तो, आणि खरंच पूजा अगं तुझ्यामुळे चांदेकरांचा किती मोठा लॉस हा होता वाचला म्हणून, परंतु हे बघ तू माझ्यासाठी आणखीन एखादा छोटा म्हणजे हे अप्रिव्हर करू शकते, म्हणजे हे जे काही घोटाळा आहे ते सर्व तुझ्या पॉइंटने तू शोधून काढला, परंतु हे बघ हा सगळा प्रॉब्लेम आहे तर तो सॉल्व्ह करण्यामध्ये जर तू माझी मदत केली तर, त्यामुळे आज ऑफिस झाल्यानंतर तू येथे ये आणि आपण बसून येथे बघूयात की त्यावर काही निघतो की काय, कारण इतका मोठा आता आपल्या ब्रँच मध्ये हा घोटाळा आहे तर काहीतरी विचार विनिमय करून हे सर्व शोधावं तर लागेल ना, आणि जेवढं आपल्यामध्ये सॉल्ट करता येईल तेवढं आपण बसून बोलूयात। तेव्हा आता पूजा म्हणते की हो सर चालेल। तेव्हा आता राहुल म्हणतो की हो चालेल, चल तू तुझी आजची काम आहे तर ती उरकून घे, त्यानंतर येतो मी। आणि तेव्हा आता पूजा ही बाहेर जाते तर राहुल म्हणतो की हो आता तू बघतच राहा, ऑफिस मध्ये आता कोणी नसताना मी तुझ्यासोबत काय करतो ते, कारण आयुष्यभर तू लक्षात ठेवशील। त्यानंतर आता राहुल लगेच रोहिणीला फोन करतो आणि म्हणतो की हे बघ हॅलो मम्मा, तू एक माझं काम करायचं आहे। तेव्हा आता रोहिणी विचारते की काय रे काय झाले। तेव्हा राहुल सांगतो की हे बघ अद्वैत आणि कलाला तू नेहमीपेक्षा 1 तास अगोदर बोलावून घ्यायचं। तर रोहिणी विचारते की काय रे काय का असं म्हणतो, काही नवीन चक्र वगैरे सुरू आहेत का तुझ्या डोक्यामध्ये। तेव्हा आता राहुल म्हणतो की अगं चक्र तर सुरू असतात, परंतु हे बघ काही इमर्जन्सी साठी आपल्याला त्यांना लवकर आज घरी बोलवावंच लागेल आणि हे काम तू करू शकते। तेव्हा आता रोहिणी म्हणते की बरं ठीक आहे, परंतु जे काही करशील ना तू तर ते सांभाळून कर। तेव्हा आता राहुल म्हणतो की बरं ठीक आहे चल बाय करून तो फोन ठेवतो। तेव्हा आता फोन ठेवल्यानंतर राहुल आपल्या मनाशी म्हणतो की हे पूजा प्रकरण आहे तर ते मला संपून टाकावंच लागेल, परंतु ती तर फक्त एक अशी पॅद आहे आणि त्या सर्वांना कंट्रोल करणारी आहे तर ती कला खरे, तिला सुद्धा मला जरा ठेचावंच लागेल। आणि अद्वैत कितीही तिच्या बाजूने जरी असला जोपर्यंत ती पुरावे नाही देऊ शकत, तोपर्यंत तो कितीही तिच्या बाजूने जरी असला तर तरी सुद्धा पुरावे न मिळाल्यामुळे तो आपल्या फॅमिलीच्या बाजूनेच असेल, तो तिची मदत नाही करू शकणार, परंतु ती कला खरे मात्र पुरावे तर गोळा करणारच आहे। आणि सध्या मात्र आता अद्वैत हा फॅमिलीच्या बाजूने आहेत आणि ती कला मात्र पुरावे गोळा करते, त्यामुळे मात्र मला आता याचाच फायदा करून घ्यावा लागेल। जोपर्यंत हे दोघं वेगळे आहेत तोपर्यंतच मला त्यांच्यातील हे अंतर आणखीन वाढवावं लागेल। त्यानंतर आता कला आणि अद्वैत इकडे कॅबिन मध्ये असतात तर कला आता अद्वैतला विचारते की मला एक गोष्ट सांग बरं, राहुलला मात्र आता ह्या सीसीटीव्ही बद्दल कितपत असं ज्ञान असेल। तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हो त्याचं नॉलेज तर त्याला बऱ्यापैकी असेलच। तेव्हा आता कला म्हणते की आणि तरीच मग। तेव्हा अद्वैत तिला विचारतो की तू असं का म्हणतेस, म्हणजे आता सीसीटीव्ही जे काही बंद आहे याचं कनेक्शन सुद्धा तू राहुल वरतीच आता आरोप करतेस का, नक्की खरे अगं तुझं काय चाललं, माझ्या आजूबाजूच्या लोकांना परत तेच करत असते, नक्की काय म्हणायचं आहे तुला। तेव्हा आता अद्वैत चिडलेला असतो तर कला त्याला शांत करते आणि म्हणते की चांदेकर हे बघ अरे ऐक ना, आपण नवीन डिझाईन बद्दल कधी डिस्कस करायचं आहे, हे बघ पूजा तिच्या कामामध्ये अगदी चोख आहेस, आणि हे बघ ना अरे मला एक गोष्ट सांग बरं, जी मशीन मध्ये आपण कॉफी बनवतो तर ती आपोआपच ती मुळातच कडू असते की मशीनमुळे ती कॉफी कडू होते, त्यामुळे मला असं वाटतं की आपण ऑफिसमध्येच कॉफी बनवायला हवी म्हणून, आणि चल मी कॉफी बनवते तू पिणार आहेस का।
अद्वैत काही उत्तर देत नसतो. अद्वैत मात्र अगदी शांत असतो. तेव्हा कलाही समोर जे काही आता लेटेस्ट डिझाईनचा जे काही पुतळा ठेवलेला असतो, आता ते विचारते की तू पिशील का, सांग ना, मी कॉफी बनवते, तू पिशील का. आणि काय करणार, ज्याच्याशी मी बोलत होते त्याला तर माझ्याशी नाही बोलायचं, मग काय करणार बरं. आणि उत्तर सुद्धा तो देणार नाही, कारण त्याच्या नाकावर इतका राग आलेला आहे की त्याची जीभ सुद्धा अगदी जड जाते. म्हणून चल मी तुझ्याशी बोलते, आणि तुझं मात्र बरं आहे, कान नाक डोळे सगळं काही तुझ्याकडे आहे, आणि तुला तर काय बोलायचं नाही, काही फक्त दागिने तर घालायचे आणि मिरवायचं, हो ना. तेव्हा आता लगेच अद्वैत उठतो, आणि अद्वैत उठल्यानंतर आता कलाजवळ येतो. तेव्हा आता कला त्याला विचारते, आणि तू कशाला उठलास, मी तिच्याशी बोलते ना, तुला काही अडचण आहे का. तेव्हा आता अद्वैत तिथून परत वळून जायला निघतो, तर कला ही लगेच चांदेकरला धरते आणि त्याला अगदी तेथे जवळ घेत आता म्हणते की काय रे, काय चाललं तुझं, फक्त चेहरा ताणला आणि उगाच आट्यागुट्या घातल्या तर झालेत का. मी तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करते आणि तू उत्तर देत नाही, तर मग मी काय करायचं होतं. आता तिने पूर्णपणे आता अद्वैतला जवळ घेतलेले असते. अद्वैत सारखं तिच्याकडे एकटक बघत असतो. तेव्हा आता कलाही त्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हणते की हे बघ, मला माहिती आहे की तुला माझ्या काही गोष्टी नाही आवडत, तसेच मला सुद्धा तुझ्या गोष्टी काही नाही पटत. तुझं राहुल बद्दल एक मत आहे आणि माझं राहुल बद्दल वेगळं मत आहे, पण याचा अर्थ असा होत नाही की आपण एकमेकांना टाळू, कंटाळू. अरे आपण तर एकमेकांचं ऐकलं पाहिजेलच, कारण आपण नवरा बायको आहोत, आपण एकमेकांचं ऐकायलाच हवं, समजलं का तुला. अद्वैत सारखं तिच्याकडेच एकटक बघत असतो. तेव्हा सारखं तो बघत असतो, तर कला त्याला पुन्हा म्हणते की हे बघ, आपण एकमेकांचं ऐकून घ्यायचं, म्हणजे याचा अर्थ असं नाही होत की आपण एकमेकांचं मत एकमेकावर लादायचं, असं नाही. अद्वैत सारखं तिच्याकडेच बघतोय. बघ, आपण एकमेकांच्या विचारांचा आदर करायचा आणि एकमेकांचे विचार आपण पडताळून बघायचे, आणि चल आपण आता हे करून बघू. म्हणून कलाही त्याच्याशी गप्पा मारत असते आणि अद्वैत सारखा तिच्याकडे एकटक बघत असतो. तेव्हा अद्वैत थोडंसं तिच्याशी बोलतो. तेव्हा आता लगेच कला म्हणते की शेवटी बोललास की नाही माझ्याशी, आणि उगाच भाव खात होता, चल आता मला एक काम आहे, ते काम करून येते मी परत. तेव्हा मात्र आता राहुलचा मेसेज मात्र आता अद्वैतच्या मोबाईलवर आलेला असतो. तेव्हा आता राहुल म्हणलेला असतो की दादा हे बघ, मला तुझ्याशी बोलायचं आहे, तू एकटाच एक, कलाला मात्र घेऊन येऊ नकोस. हा मेसेज वाचून आता अद्वैत लगेच आता राहुलच्या कॅबिनमध्ये येतो. तेव्हा आता अद्वैत येतो, तर राहुल अगदी खाली मान घालून बसलेला असतो. तेव्हा आता अद्वैत त्याला म्हणतो की अरे बोल ना राहुल. तेव्हा राहुल लगेच अगदी घाबरूनच उठतो. तेव्हा लगेच अद्वैत त्याला विचारतो की अरे काय झालं, तू असं का बसला होतास. राहुल त्याला म्हणतो की दादा अरे ये ना, बस ना तू. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की अरे ठीक आहे, मी उभाच राहतो, नक्की तू कशाला मला इथे बोलावलं होतं, काय काम होतं तुझं. तेव्हा आता लगेच राहुल म्हणतो की हे बघ, आजपर्यंत मात्र मी कधीही माझ्या मनातील तुला बोललो नव्हतो, परंतु आज मात्र मला तुझ्याशी बोलायचंच आहे. जेव्हा हे बघ, माझ्या मॉम आणि डॅडचं जुळत नव्हते, तेव्हा आम्ही आपल्या आजोळी राहायला आलोत, आम्ही दोघं म्हणजे मॉम आणि मी, आणि माझ्या आजोळी म्हणजे चांदेकर मेन्शनमध्ये आम्ही येऊन राहिलो. आणि जसा जसा मोठा होत गेलो तसं सगळ्या काही गोष्टी मला कळत गेल्यात. अरे माझी मम्मा कधीही असं बोलली नाही, परंतु तुमच्या घरामध्ये राहण्याचं तिला खरंच खूप टेन्शन येते, आणि मला सुद्धा येते. तेव्हा लगेच आता अद्वैत म्हणतो की अरे राहुल तू काय बोलतोस. अरे आजपर्यंत कधीही आम्ही तुम्हाला परक मानलं नाही, आणि मी सुद्धा कधी तुला परक मानलं का. अरे जरीही सोहम तू मी अगदी सख्खे भाऊ जरी नसलो तरी सुद्धा आम्ही तुला सख्या भावासारखेच अगदी क्लोज आहोत, आणि त्यामुळे तू उगाच काहीतरी असं मनात आणू नकोस. आणि तेवढ्यात कलाही आता अद्वैतच्या कॅबिनमध्ये येते आणि म्हणते की चांदेकर अरे त्या नवीन डिझाईन्स. आणि तेवढ्यात अद्वैत तिला कॅबिनमध्ये दिसत नाही. तेव्हा ती विचार करते की नक्की आता अद्वैत कुठे गेला असेल, म्हणून ती अद्वैतला शोधायला येते. त्यानंतर आता राहुल इकडे बरोबर अद्वैतला आपल्या बाजूने ओढून घेण्यासाठी मुद्दाम काहीतरी नाटक करत असतो. आणि जर आता ह्या दोघांचं एकमत होऊन दिले नाही, ते दोघं एकत्र नाही आले, तर मात्र आपल्याला आपली बाजू सेफ ठेवता येईल, याचा विचार करून तो अद्वैतला बरोबर गंडवण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा राहुल अद्वैतला म्हणतो की अरे खरंच तो खूप सॉलिड आहे आणि मला एकदम तुझ्यासारखं व्हायचं आहे, परंतु हे बघ दादा, अरे सत्य कधीही बदलत नसतं. तुझ्या आणि सोमच्या मागे जे काही चांदेकर हे आडनाव लागतं, तर ते आडनाव मात्र माझ्या मागे नाही लागत. तेव्हा लगेच आता अद्वैत विचारतो की अरे राहुल तू हे काय बोलतोस. तेव्हा आता राहुल मुद्दाम हात जोडतो आणि म्हणतो की दादा हे बघ, जे काही मी बोलतो तर त्या सर्व गोष्टीचा तू राग मानू नकोस. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की अरे बोल ना राहुल, तुला नक्की काय बोलायचं आहे, आणि तू बसवर येते खुर्चीवर. तर अद्वैत खुर्ची देऊन आता राहुलला त्यावर बसवतो. मात्र आता तिथे डोकायला येते आणि कला आता खिडकीतून पाहते, तर अद्वैत हा राहुलला पाणी वगैरे देत असतो आणि राहुल पूर्णपणे घाबरलेला दिसतो. त्या
त्यानंतर आता इकडे चांदेकर मेन्शनमध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की आबा हे आता अंजूला विचारतात की कॉफी झाली का। तेव्हा मात्र आता सर्वजण कॉफी पित असतात, परंतु रोहिणी खाली येते। रोहिणी सर्वांकडे बघते आणि मनात म्हणते की आता हीच ती वेळ आहे, कारण आपल्याला अद्वैत आणि कला ह्या दोघांना ऑफिसमधून लवकरात लवकर घरी बोलवायचं आहे आणि आता मात्र त्यांना येथून अगदी हलवण्याची तीच वेळ आहे। आणि तसेही 6 तर वाजलेले आहेत। तेवढ्यात आता आबा ही कॉफी पितात आणि उत्तम असं म्हणून अंजूला खुश करतात आणि तेवढ्यात रोहिणी नाटक करते। रोहिणी लगेच आता तेथे सोफ्यावर बसायला येत असते आणि म्हणते की डॅड मी काय म्हणते असं बोलून आता रोहिणी लगेच चक्कर येण्याचं नाटक करून आता त्या सोफ्यावर पडते। तर रजनी पाहते, रजनी जोरात वंस असं ओरडते आणि आबा सुद्धा म्हणतात की रोहिणी। तेव्हा सर्वजण धावतच आता रोहिणी जवळ येतात। सगळेजणी आता रोहिणीजवळ धावपळ करून येतात। तर नैना आता हात जोडते, अनामिका सुद्धा। सरोज म्हणते की अगं रोहिणी उठ, वंस अगं रजनी सुद्धा म्हणते। सर्वांच्या जीवाला आता काळजी लागलेली असते, परंतु आता ह्या लबाड रोहिणीने हे नाटक केलेले असते। कुणाला काहीच कळत नाही की नक्की रोहिणीला काय होते ते। अंजू पाणी आणून देते, तोपर्यंत आता सरोज लगेच तिच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडते। अनामिका म्हणते की आत्या अहो उठा ना। तेव्हा नैना सुद्धा म्हणते की अहो मॉम इन लॉ काय झालं, उठा ना। तर आबा विचारतात की अगं रोहिणी काय झाले। सरोज सुद्धा अगं रोहिणी रोहिणी उठ उठ असं करत असते। तेव्हा आता रजनी सुद्धा म्हणते की अहो वंस डोळे उघडा। तेव्हा आबा लगेच आता नैनाला म्हणतात की नैना तू डॉक्टरांना फोन कर बरं। तेव्हा आता नैना म्हणते की हो हो मी लगेच फोन करते। तर आता सरोज म्हणते की रोहिणी अगं रोहिणी उठ। नैना तोपर्यंत डॉक्टरांना फोन करते। अनामिका आता रोहिणीचे हात चोळत असते आणि आत्या आत्या करत आता ती उठवण्याचा प्रयत्न करते, परंतु आता सर्वांना खूप टेन्शन येते। तरी सुद्धा आता रोहिणी काही उठायला तयार नसते, कारण तिने नाटक केलेले असते, ती कशी उठणार। सर्वांना असं वाटतं की रोहिणीला चक्कर आली आणि सरोज आता रजनीला विचारते की अगं काय झालं असेल रोहिणीला आणि सकाळपासून तिने काही खाल्ले होते की नाही। तेव्हा आता रजनी म्हणते की हो त्यांचं जेवण तर व्यवस्थित झाले होते, परंतु अचानक काय झालं माहिती नाही आणि तोपर्यंत तुम्ही हात चोळा। आणि आता रजनी ही जोरजोरात ओरडते की वंस अहो वंस डोळे उघडा। तोपर्यंत नैना ही डॉक्टरांना फोन करत असते, परंतु अजूनपर्यंत फोन काही लागलेला नसतो। तेव्हा आता लगेच आबा म्हणतात की मला असं वाटतं की आपण हिला खालच्या गेस्ट रूम मध्ये झोपूयात। सरोज म्हणते की नाही नको, माझ्या रूम मध्ये झोपवते म्हणजे तिला बरं वाटेल। तेव्हा आता लगेच रोहिणी मनात हे सर्व ऐकत असते आणि म्हणते की अरे देवा, सरोज वहिनीच्या रूम मध्ये जर मला यांनी नेलं तर माझे भांडे फुटेल। त्यांच्या डोळ्यासमोर माझी काही नाटकं सुरू आहेत तर ती कशी मला सुरू ठेवता येईल। तेव्हा आता लगेच आबा विचारत की नैना अगं तू डॉक्टरांना फोन लावते की नाही, की लागलं नाही अजून। तेव्हा आता नैना म्हणते की नाही आबा, मी खूप वेळचा ट्राय करते पण अजूनपर्यंत काहीतरी इश्यू असल्यामुळे फोन नाही लागत। तो मी बाहेर जाते आणि फोन लागतो का बघते। ती लगेच आता थोडेसे डोळे उघडण्याचं नाटक करते आणि म्हणते की हे सगळं काय होतंय आणि मला कसं गोल गोल का फिरते आणि अरे देवा हे सर्व काय झाले, खरंच मला काही कळत नाही की नक्की हे सर्व काय झाले। तर कोणीतरी डॉक्टरांना बोलवा ना। तेव्हा आता अनामिका म्हणते की हो हो आणि सरोज सगळेजण माझ्या सोबतच थांबा, मला फार कसं तरी होते। आता लगेच सरोज म्हणते की हो रोहिणी तू काही काळजी करू नकोस। आणि सरोज म्हणते की चल रूम मध्ये जाऊयात, माझ्या रूम मध्ये चल। रोहिणी म्हणते की नको नको अगं रूम मध्ये गेल्यानंतर जास्त मला आणखी माझा दम भरतो, मला इथेच अगदी शांत वाटतं। तेव्हा मात्र आता लगेच सरोज आणि अंजू रोहिणीला धरतात आणि रूम मध्ये घेऊन जातात। त्यानंतर आता इकडे राहुल अद्वैतला म्हणतो हे बघ दादा, अरे जरीही आम्ही घरात राहत असलो तरी सुद्धा आम्ही त्या घरातले नाहीत। कोणी पण येईल आणि आम्हाला तुमच्या घरातून बाहेर जाण्यासाठी सांगेल आणि तुमच्या आणि आमचं नातं सुद्धा कायमचं तुटून जाईल। कोणीतरी आमच्या विरोधी काहीतरी भरवण्याचा प्रयत्न नक्की तुम्हाला करतील आणि तुम्ही आम्हाला घराच्या बाहेर काढताल, अशी कायम भीती आमच्या मनामध्ये असते। आणि हे बघ मी आता तुला खरंच सांगतो आणि मला पूर्ण विश्वास आहे की हे सगळं काही अगदी ती कलाच करू शकते, कारण त्या कलावरच माझा संशय आहे। आणि हे बघ दादा, अरे मला माहिती आहे की ती तुझी बायको आहे, पण तरी सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये ती उगाच माझ्यावर संशय घेते, सारखं सारखं मला डॉमिनेट करत असते आणि ती कायम माझ्यावर संशय घेत असते, कारण मी अगदी साधा माणूस आहे म्हणून ती तरी सुद्धा माझ्यावर संशय घेतच असते। म्हणजे आम्ही काय या घरामध्ये उपरे आहोत का? मग सांग तूच की आम्ही काय करणार आहोत बरं। राहुल आता अगदी रडण्याचं नाटक अद्वैत समोर करत असतो। तेव्हा आता अद्वैत राहुलला म्हणतो की राहुल अरे तू हे सर्व काय बोलतोस। त्यानंतर आता कला हे सर्व
काही ऐकते आणि कला आपल्या मनात आता म्हणते की खरंच राहुल, तुझा डाव मला पूर्णपणे आता समजलेला आहे. परंतु चांदेकर मात्र खूप इमोशनल आहे. तो तर लगेच आपल्या माणसावर विश्वास ठेवतो आणि मोकळा होतो आणि आपल्या माणसासाठी शेवटी काही करायला तो तयार लगेच होत असतो. राहुल आता मुद्दाम मला अडकवण्यासाठी हे सर्व प्रयत्न करतोय, परंतु आता मात्र मी हे सर्व नाही होऊन देणार आणि चांदेकरला कितीही तुझ्यावर विश्वास ठेवून दे आणि त्याला मात्र तुझ्यावर विश्वास ठेवायला लावणं हे मात्र अगदी एका विश्वासाघातासारखं आहे. आता राहुल हा अद्वैत समोर रडण्याचं नाटक करत असतो आणि अद्वैतचा तर आता लगेच विश्वास बसतो. त्यानंतर मात्र आता कला ही पाहतच असते. कला आता ठरवते की इकडे अद्वैतला विश्वास ठेवून द्यायचा नाही. आता कला ही त्यांचं बोलणं ऐकते. आता अद्वैतने आता राहुलचा हात हातामध्ये घेतलेला असतो आणि तो राहुलला म्हणत असतो की हे बघ राहुल, कोणाला काही म्हणून दे, परंतु एक मोठा भाऊ या नात्याने मला पूर्ण खात्री आहे की तू हे असं काही नाही करणार. कला आता हे सर्व ऐकते. कला मात्र आता दरवाजा उघडून आतच येणार असते. तर अद्वैत आता म्हणतो की हे बघ, मी कधीही तुझी साथ आणि पाठ नाही सोडणार, हे लक्षात ठेव. आपल्याला एका फॅमिली आणि एका संसाराने बांधून ठेवलेला आहे, त्यामुळे आपल्या फॅमिलीतील कोणतीही व्यक्ती कोणालाही आणि कधीही फसू शकत नाही. आणि म्हणूनच अरे राहुल, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, फक्त हा विश्वास तू कधीही गमावू नको. तेव्हा आता राहुल रडण्याचं नाटक करून लगेच अद्वैतला घट्ट मिठी मारतो. आता कला ही सर्व पाहते. कलाला मात्र आता अगदी फील होत असतं. ती लगेच आता परत बाहेर येते आणि खिडकीतून मात्र त्यांच्याकडे बघत असते. तर राहुल आता कलाकडे बघत असतो अद्वैतला घट्ट मिठी मारून. तेव्हा आता कलाला खूप टेन्शन येते. कला आता अगदी बघतच म्हणते की झाले, आता ह्या चांदेकरने लगेच याच्यावर विश्वास ठेवला, त्यामुळे आता मात्र राहुल गुन्हेगार आहे ह्याला पटवून देणं आणखीनच जड जाईल. एकदा की चांदेकरने आता स्वतःभोवती कुठल्याही गोष्टीचं रिंगण घातलं आणि तो चांदेकर मात्र त्या रिंगणातून कधीही सहजासहजी बाहेर येतच नाही. तेव्हा मात्र हा भाग येथेच संपतो. पुढील भागामध्ये आता राहुलने पूजाची अगदी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केलेला असतो, कारण त्याला तिला धडा शिकवायचा असतो. आता सगळेजण काढून दिल्यानंतर पूजा त्याच्या कॅबिन मध्ये येते आणि राहुल आता तिचा हात धरतो आणि म्हणतो की आणि कोणी कुणावर जबरदस्ती का करावी म्हणून तो तिचा हात वगैरे धरून तिला अगदी छेडछाड करत असतो. तेव्हा आता पूजाला खूप राग येतो. पूजा लगेच जोरात राहुलला ढकलते आणि सरसी ओरडते. तेव्हा राहुल पुन्हा आता पूजाला धरतो. तेव्हा आता म्हणजे कलाही इकडे विचार करते की हा फोन का उचलत नसेल. तेव्हा आता राहुल पुन्हा पूजाला धरतो आणि तुला काय वाटलं की तू या ऑफिसच्या बाहेर पाऊल ठेवू शकशील का. तेव्हा आता कलाला संशय येतो आणि राहुलने आता पूजावर जबरदस्ती चालवलेली असते. तेव्हा आता राहुल खिडकीतून बघतो की कला तेथे आलेली आहे. तेव्हा लगेच आता पूजा ही जोरात ओरडते की कला मॅम. तेव्हा राहुल तिचं पुन्हा अगदी तोंड दाबतो. तेव्हा कला ही दरवाजा उघडून आत येते. आता दरवाजा उघडून आत आल्यानंतर कलाला काहीतरी संशय येतो, परंतु तेथे आता कोणी नाही. परंतु आता मित्रांनो, पूजाला आता या संकटातून कला कशी वाचवते हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.